हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धा युग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण या व्हिडिओ सिरीज थ्रू आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस दररोज करत आहोत. आन्सर रायटिंगसाठी आपण द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्रामधून एक आर्टिकल घेत असतो. त्यावर आपण प्रश्न तयार करत असतो आणि त्याचं उत्तर लिहित असतो. त्यासाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला आपण जे प्रश्न उत्तर लिहितो ते मिळून जाईल. तसेच अभ्यासक्रमाचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आपण बनवलेला आहे, तो तुम्ही पाहून घ्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली तसेच हा व्हिडिओ संपल्यावर एंड स्क्रीनला मिळून जाईल. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर कृपया व्हिडिओंना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मलासुद्धा कळेल की व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत आणि मलासुद्धा व्हिडिओ तयार करण्यासाठी उत्साह येईल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत नसतील तर ते सुद्धा कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओमध्ये काय आवडलं नाही, त्यामध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट करण्यात येईल. हे बघा, हे आर्टिकल आहे व्हॉट कॉज द मॅसिव्ह इरप्शन ऑफ इटलीज माउंट एटना. तर हे आर्टिकल आहे, हे आर्टिकल आपण समजून घेऊया. या आर्टिकलमध्ये एवढी काही गोष्ट नाही. आपण अभ्यासक्रमाचा आपला जो व्होल्कॅनो ज्वालामुखी भाग आहे तो कंप्लीट करणार आहोत. थोडक्यात आर्टिकलमध्ये काय सांगितलेलं आहे ते समजून घेऊया. एटना पर्वत इटलीमध्ये आहे. युरोपमधील सर्वात मोठा ज्वालामुखी आहे हा. सिसिली बेट जे आहे त्याच्या पूर्व किनाऱ्यावर आहे. तर याचं स्थान आपण पाहून घेऊया. हा पहा, हा इटली देश आहे आणि इटली देशाचंच हे बघा एवढं जे आहे ते सिसिली बेट आहे. आणि सिसिली बेटच्या पूर्व किनाऱ्यावर हे बघा इथे लाल दिसत आहे ना हे चिन्ह, तर माउंट एटना येथे आहे बघा या लोकेशनवर. यामध्ये 5 क्रेटर्स आहेत, व्ह्यूवर आहेत. या क्रेटर्समधून काय होत असतं तर ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो. 2013 पासून या ज्वालामुखीला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे, वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळालेला आहे. आता ज्वालामुखी जो आहे, आता हे सर्व आपण जे डिस्कस करणार आहेत ते तुम्ही नोट्समध्ये नोट डाऊन करून घ्या, कारण हा स्टॅटिक पार्ट आहे. स्टॅटिक डायनॅमिक तुम्हाला कळत नसेल तर आपला सिलेबसचा व्हिडिओ पहा, त्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. हे बघा, हे स्टॅटिक पार्ट आहे. स्टॅटिक पार्टमध्ये तुम्हाला या नोट्समध्ये असणं गरजेचं आहे, असलंच पाहिजे, मस्ट आहे. तर हे पूर्ण जे काय आपण डिस्कस करूया, इथं मी जे काही लिहून ठेवलेलं आहे ते तुम्ही जशाल तसं नोट डाऊन करून ठेवू शकता. नोट डाऊन कुठं करायचं आहे तुम्हाला, तर सामान्य अध्ययन 1चा जो पेपर आहे त्याच्यामध्ये भूगोल या विषयामध्ये. ज्वालामुखीची व्याख्या पहा. पृथ्वीच्या पृष्ठभागावर जेव्हा बाह्य प्रावरणातून, अप्पर मॅन्टल जे असतं ना बाह्य प्रावरण, त्याच्यामधून वायुरूप व स्थायूरूप म्हणजे गॅसियस तसेच सॉलिड पदार्थ मटेरियल, तसेच काय येतं मोल्टन लावा, द्रवरूप लावा पृथ्वीमधून बाहेर येतो, त्याला काय म्हणायचं, ज्वालामुखी म्हणायचं. आता हे ज्वालामुखीचे प्रकार बघा. ह्याचे प्रकार कसे पडतात तर उद्रेकानुसार प्रकार पडतात. तर उद्रेकाचा सुद्धा प्रकार असतो, तो एक प्रकार झाला. आणि वारंवारता म्हणजे त्या ज्वालामुखीचा उद्रेक कधी होतो, किती टाईम पिरियड नंतर होतो, फ्रिक्वेन्सी नंतर होतो, त्यानुसार प्रकार पडतात. आता हे दोन्ही प्रकार आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत आणि हे दोन्ही प्रकार आपल्याला पाहायचे आहेत. आता उद्रेक प्रकार बघा 2 आहेत, आम्ल आणि अल्कली, ॲसिडिक आणि बेसिक. आता हे प्रिलिम्सला सुद्धा महत्त्वाचं आहे बघा. ॲसिडिकमध्ये सिलिकाचे प्रमाण जास्त असते. सिलिकाचे प्रमाण जास्त असल्यावर काय होतं, घट्टपणा येतो, जे तो लावारस जो असतो तो घट्ट असतो आणि घट्ट असल्यामुळे तो संत गतीने वाहतो आणि त्याचा मेल्टिंग पॉईंट घट्ट असल्यामुळे जास्त असतो. तर अल्कलीचं याच्या उलट असते सगळं. सिलिका प्रमाणात कमी असते. सिलिका प्रमाण कमी म्हणल्यावर याचा लावारस पातळ असणार, पातळ असल्यावर तो काय असणार, प्रवाही असणार आणि वितळण बिंदूचा मेल्टिंग पॉईंट हा कमी असणार, कारण अगोदरच तो वितळलेला आहे. आता वारंवारतेनुसार प्रकार बघूया. तर जागृत ज्वालामुखी, ॲक्टिव्ह व्होल्कॅनो, या व्होल्कॅनोचा, या ज्वालामुखींचा नियमित उद्रेक होत असतो. युरोपमधलाच माउंट स्ट्रोम्बोली आहे. हे माउंट स्ट्रोम्बोली जो आहे, स्ट्रोम्बोली पर्वत, याला भूमध्य समुद्राचे दीपगृह म्हणतात, लाईट हाऊस ऑफ मेडिटेरियन सी. आता तुम्हाला होमवर्क आहे बघा, भूमध्य समुद्राचं लोकेशन तुम्ही पाहायचं आहे. हे बघा, तुम्हाला ऑक्सफोर्डचा मॅप घ्यायचा आहे. तुम्ही जोपर्यंत मॅप पाहत नाही तुम्हाला तोपर्यंत लोकेशन कळणार नाही.
तसं आपण सुद्धा लोकेशन घेतच राहू, मॅप तुम्हाला मी दाखवतच राहील, परंतु काही तुम्हाला सुद्धा पाहावं लागेल. दुसरा काय प्रकार आहे, सुप्त, निद्रिस्त किंवा सुप्त म्हणतात त्याला. याचा कधीही उद्रेक होऊ शकतो. हे बघा, माउंट किलिमांजारो, टांझानियामध्ये माउंट किलिमांजारो हा ज्वालामुखी आहे. टांझानिया देश हा आफ्रिका खंडामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये माउंट किलिमांजारो याची लोकेशन आपण पुढे पाहणारच आहोत. आणि तिसरा आहे मृत ज्वालामुखी, एक्सटिंक्ट व्होल्कॅनो. त्याच्यामध्ये काय होतं बघा, क्रेटर जे असतात, व्ह्यूवर जे असतात, त्याच्यामध्ये पाणी जमा होते, ते मृत होतात. मृत झाल्यामुळं खड्डा तयार होते आणि खड्ड्यामध्ये पाणी तयार होते. आणि भारतातील दख्खनचे पठार, डेक्कन ट्रॅप्स हे याचं उत्तम उदाहरण आहे बघा. आता भारतामध्ये एक ज्वालामुखी आहे बघा, अंदमानमध्ये बॅरेन आयलँड आहे, बॅरेन द्वीप आहे, त्याला बॅरेन आयलँड व्होल्कॅनो असं म्हणतात. हा अगोदर व्होल्कॅनो जो आहे तो मृत समजला जात होता, परंतु अलीकडेच म्हणजे फेब्रुवारी 2017 त्याचा उद्रेक झाल्यामुळं तो आता सुप्त या कॅटेगरीमध्ये आलेला आहे. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आता जे भूरूपे आहेत, लँडफॉर्म्स आहेत, ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर दोन प्रकारची भूरूपे आहेत बघा, अंतर्गत भूरूपे आणि बाह्य भूरूपे. ते दोन्ही महत्त्वाचे आहेत, दोन्ही तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायचे आहेत. तर अंतर्गत भूरूपे कोणकोणती आहेत बघा, सील आहे. सील हे आडवे असतात बघा असे. डाईक आहे, डाईक हे असे उभे असतात. आपण डायग्राम सुद्धा पाहणार आहोत, त्यामुळे चिंता करू नका. लॅकोलिथ आहेत जे असे छत्रीसारखे असतात बघा. हे कंड्यूट आहे, कंड्यूट म्हणजे इथून लावा रस वाहतो आणि असा डोम असतो, घुमट. लॅपोलिथ जे असतात ते असे बशीसारखे असतात. फॅकोलिथ जे असतात ते असे अँटिक्लाइन आणि सिंक्लाइन असे त्याला दोन भाग असतात बघा, वेव्हसारखे. हा जो वरचा भाग आहे त्याला अँटिक्लाइन आणि खालचा भाग आहे त्याला सिंक्लाइन म्हणतात. आणि बॅथोलिथ म्हणजे जे लावाचा साठा असतो. आता हे सर्व आपण बघूया भूरूपे. आता ही जी लँडफॉर्म्स आहेत, भूरूपे आहेत व्होल्कॅनोची, याच्यावर सेपरेट सुद्धा प्रश्न येत असतो. जेव्हा सेपरेट प्रश्न आला ना, तेव्हा तुम्हाला ही डायग्राम काढायची आहे. तर आपण सेपरेट प्रश्न कधीतरी बघूया, तेव्हा बघितल्यावर ही डायग्राम सुद्धा मी तुम्हाला काढून दाखवेल. आता हे पहा, याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल हे बॅथोलिथ आहे. बॅथोलिथ म्हणजे इथं इकडे बघा, हे लावा आहे, लावा जमा झालेला आहे पूर्ण, आणि इथून असा लावा वर जात आहे. आणि हे बघा, हे जे सरळ जे लावा जात आहे असा, आणि इकडे जे आडवं जे दिसत आहे तुम्हाला ते सील आहे. आणि असं जे तयार झालेलं आहे बघा घुमटासारखं, हे आहे लॅकोलिथ. हे बघा इथं हे डाईक सुद्धा इथं दिलेला आहे, असा वर आहे. आणि स्टॉक आहे, स्टॉक म्हणजे हे खालचा भाग त्याचा डाईकचा. आणि हे आडवा भाग दिलेला आहे बघा सील, हे असा, याच्यामधून असा लावा जातो बघा, लावा जातो आणि हा इथं व्होल्कॅनो आहे बघा, ज्वालामुखी आहे. ठीक आहे, हे असा म्हणजे लावाचा सोर्स काय, हा बॅथोलिथ हा सोर्स आहे. फॅकोलिथ वगैरे दिले नाही, फॅकोलिथ हे असं, हे अँटिक्लाइन आणि सिंक्लाइन असं असतं बघा, तर हे दिले नाही त्याच्यामध्ये. तसेच स्वासर शेप जे असतात ते सुद्धा याच्यामध्ये दिलेले नाही, लॅपोलिथ. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, यावर प्रिलिम्समध्ये सुद्धा प्रश्न येत असतात बघा. तर आता हे तुम्ही नोट डाऊन तर करून ठेवाच, परंतु हे असं काढून सुद्धा ठेवा. परीक्षेमध्ये तुम्ही असं डायरेक्ट काढू शकता, ज्यावरून तुमची अंडरस्टँडिंग कळून येते. बॅथोलिथला तुम्ही काही असं काढू शकता बघा. आता अंतर्गत भूरूपे पाहिली आपण, आता बाह्य भूरूपे पाहूया. एक्सट्रुझिव्ह लँडफॉर्म्स, इंट्रुझिव्ह पाहिले आपण, आता एक्सट्रुझिव्ह पाहूया. त्यामध्ये बघा, पहिला आहे लावा घुमट म्हणजेच लावा डोम. यामध्ये काय होतं, जो व्होल्कॅनो असतो त्याच्या मुखातून म्हणजे इथून वरून लावा बाहेर येतो आणि तिथंच असा सॉलिडिफाय होतो, स्थायी रूप होतो, घनरूप होतो. ठीक आहे, आम्ल जर लावा असेल तर आपल्याला माहिती आहे तो जास्त घट्ट असल्यामुळे काय होणार, इथं जास्त मोठा आपल्याला असं घुमट पाहायला मिळणार.
आणि जर अल्कली लावा असेल तर आपल्याला छोटा घुमट असा पाहायला मिळणार. लावा पठारे, लावा पठारे, लावा प्लॅटू जे असतात, दख्खनचं पठार आपलं जे आहे ते त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. भेगीय ज्वालामुखीतून लावा निघतो, भेगा असतात तशा चिरा, त्या भेगामधून लावा निघतो आणि लावा पठारे तयार होतात बघा. तिसरं आहे ज्वालामुखीय काहील, यालाच इंग्लिशमध्ये कॅल्डेराज म्हणतात. हे काय नसतात, मोठ्या आकाराचे खोलवर खळगे असतात बघा. याची तुम्हाला मी आकृती दाखवतो. हे पहा, ही आकृती आहे लावा घुमटाची. हे बघा, इथं लावा सॉलिडिफाय झालेला आहे आणि हे असं घुमट तयार झालेले आहे. हे बघा, हे लावा पठाराचं उदाहरण आहे. हे असं आहे. आणि हे बघा, जे ज्वालामुखी काहीलचं आपण जे पाहू लागलो ते हे बघा, हे असा खळगा तयार होतो याच्यामध्ये. बघितलं आपण कसे मोठ्या आकाराचे आणि खोलवर खळगे तयार होतात ते. आणि याच्यामध्येच काय होतं बघा, जर ज्वालामुखी काही लहान असेल ना तर ज्वालामुखी विवर तयार होतं. तो जो खळगा आपण बघितला तो जर लहान असेल ना तर ज्वालामुखी विवर तयार होतं. ज्वालामुखी विवर म्हणजे क्रेटर. आणि नंतर काय होतं, त्या क्रेटरमध्ये पाणी साचतं. पाणी जर साचलं तर त्याचंच क्रेटर लेक तयार होतं. हे पहा, हे असा क्रेटर लेक तयार होतं. हे जे पुस्तक आहे हे 11वीचं भूगोलचं पाठ्यपुस्तक आहे बघा. त्यामध्ये या आकृत्या आहेत, त्यामधून सुद्धा आपण काही नोट्स काढलेले आहेत बघा. त्याच्यानंतर व्होल्कॅनिक प्लग, ज्वालामुखीय खुंटा, ह्याच्यामध्ये सुद्धा ज्वालामुखीच्या मुखाशी लावाचे घनीभवन होते. हे जास्त प्रमाणात होते, परंतु हे बघा इथे तुम्हाला फिगर दाखवतो मी. हे पहा, इथं हे घनीभवन खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. असं एक प्लग सारखा आकार झालेला आहे. हे बघा, दिसायला ना तुम्हाला इथं. 6वा प्रकार आहे बघा, आपण काय पाहत आहोत, एक्सट्रुझिव्ह लँडफॉर्म्स, बाह्य भूरूपे पाहत आहोत. खंगारक शंकू, जी अगोदर पाहिली होती आपण सील डाईक वगैरे, ती जमिनीच्या अंतर्गत होती, अंतर्गत भूरूपे इंट्रुझिव्ह लँडफॉर्म्स होती. आता ही वरची आहेत, म्हणजे जमिनीच्या वरची बाह्य भूरूपे. खंगारक शंकू, सिंडर कोन, सिंडर कोन काय असतात बघा, जे गंधक पदार्थ असतात, राख, अर्धवट जळालेले निखारसारखे पदार्थ, याला काय म्हणायचं, अर्धवट जळालेले जे पदार्थ असतात त्याला सिंडर म्हणायचं, सिंडर. इटलीमधील न्यूओ पर्वत आहे, हे त्याचं उत्तम उदाहरण आहे बघा. हे पहा, हे खंगारक शंकू आहे. ह्याच्यामध्ये बघा हा कोन. संमिश्र शंकू, कंपोजिट कोन, ह्याच्यामध्ये काय नाही, स्तर असतात, 2 स्तर असतात. लावारसचा एक थर असतो आणि सिंडरचा, सिंडर म्हणजे आपण बघितलं अर्धवट जळालेले पदार्थ असतात त्याचा एक थर असतो. ते एकमेकावरती साचले जातात आणि मग काय होते, शंकूची निर्मिती होते. म्हणून याला कंपोजिट कोन, संमिश्र शंकू असे म्हणतात. हे पहा, हे इथं तुम्हाला दिसत आहे, पूर्ण अर्धवट जळालेले पदार्थ आहेत, राख आहे. हा संमिश्र शंकू आहे बघा. आता आपल्याला प्रश्न पडतो की हे ज्वालामुखी काही विशिष्ट भागामध्ये वितरित झालेले आहेत. मग आपण बघितलं इटलीमध्ये एटना बघितलं, पुन्हा स्ट्रोम्बोली बघितलं, पुन्हा आताच न्यू पर्वतसुद्धा बघितलं. तर हे एका विशिष्ट ठिकाणी ज्वालामुखी आहेत. तर ते तसं वितरण आहे त्यांचं, म्हणून ते विशिष्ट ठिकाणी आढळतात. हे बघा, कुठे कुठे आढळतात हे आपल्याला माहीत पाहिजे. पॅसिफिक महासागर भोवतालचा पट्टा, जो रिंग ऑफ फायर आहे ना, यालाच मराठीतून म्हणायचं पॅसिफिकचे अग्निकंकण, रिंग ऑफ फायर. तर याच्या भोवताली आपल्याला पाहायला मिळतात बघा व्होल्कॅनो. कोटोपॅक्सी फुजियामा, जो जपानमध्ये आहे. सेंट हेलेन्स युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिकाचे संयुक्त राष्ट्र याच्यामध्ये आहे. पिनाटोबो आणि मेऑन हे फिलिपिन्समध्ये आहे. तर याच्यामधले काही व्होल्कॅनो आपण पाहूया बघा, लोकेशन पाहूया. हे पहा, ह्या मॅपमध्ये तुम्हाला दाखवतो मी. माउंट कोटोपॅक्सी हे बघा इथं, हे दक्षिण अमेरिका आहे. हे अमेरिका खंडामध्ये दक्षिण अमेरिका खंड जो आहे त्याच्यामध्ये इकडे बघा माउंट कोटोपॅक्सी. आणि ह्या प्रशांत महासागर, पॅसिफिक ओशन आहे. तर इथं या पट्ट्यामध्ये आपल्याला सापडतात बघा. आणि इकडं सुद्धा प्रशांत महासागर आहे, ठीक आहे, पॅसिफिक ओशन. इथं फुजियामा हे बघा, हे जपानच्या
हे जपानमध्ये आहे बघा, हे फुजियामा. आणि आपण किलीमांजारो सुद्धा पाहिला होता. तर आता आपण बघितलं होतं, तर सांगा बरं किलीमांजारो सुप्त आहे का ॲक्टिव्ह आहे का एक्सटिंक्ट आहे का मृत आहे, हे तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये. हे बघा, हे इथं किलीमांजारो आहे, हा आफ्रिका खंड आहे. आणि आपण कोणत्या देशामध्ये पाहिलं होतं हे सुद्धा कमेंट करून तुम्ही मला सांगा, कोणत्या देशामध्ये किलीमांजारो आहे ते. तसंच मध्य अटलांटिक रांग, मिड ओशनिक रिज जे आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला एक आईसलँडचं उदाहरण दिलेलं आहे पाठ्यपुस्तकामध्ये, तेच आपल्याला उदाहरण कोट करायचं आहे. तर हे बघा अटलांटिक, तर हे बघा अटलांटिक महासागर आहे, हे बघा अटलांटिक महासागर. हे अटलांटिक महासागरच्या हे बघा इथं दिले आपल्याला दिसत आहेत असे व्होल्कॅनो आहेत बघा, हे बघा इथं. ठीक आहे, हे उदाहरण दाखल आपल्याला आईसलँड द्यायचं आहे. आणि तिसऱ्या प्रकारचं जे वितरण आहे ते मध्य भूखंडीय पट्ट्यामध्ये झालेलं आहे. यामध्ये काय काय येतं बघा, त्यामध्ये अल्पाईन पर्वतश्रेणी येते. अल्पाईन पर्वतश्रेणीमध्ये स्वित्झर्लंड वगैरे त्या भागामध्ये. भूमध्य सागर क्षेत्र, म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं कुठे भूमध्य सागर सांगा ते, मेडिटेरियन सी. आणि पूर्व आफ्रिका विभंग क्षेत्र, ह्याच्यामध्ये माउंट स्ट्रॉम्बोलीला आपण काय म्हटलं होतं ते सुद्धा कमेंट करून सांगा तुम्ही. आणि एटना जे आपण आता पाहिलेलं आहे, ज्याच्यावरच आपण आर्टिकल आलेला आहे, त्याच्यावर आर्टिकल आजचा आलेला आहे, तो सोमवारी जो इरेप्ट झाला, त्याचा उद्रेक सोमवारी झाला, या मागच्या सोमवारी, त्याबद्दल आपण बोललेलो आहोत. हा एटना आहे तो. हे बघा, हे इथं भूमध्य महासागर, आणि इथे बघा एटना दिसत आहे आपल्याला, स्ट्रोम्बोली दिसत आहे आपल्याला, आणि हा आफ्रिकाचा आहे बघा, हा भाग आहे फॉल्ट जो आहे आफ्रिकेमधला तो. आणि इकडे बघा हे अल्पाईन क्षेत्र आहे इथं. ठीक आहे, ह्या भागामध्ये आणि ह्या भागामध्ये हे जे ज्वालामुखी आहेत बघा. तर आता आपण एवढ्या गोष्टी पाहिल्या. आता ज्वालामुखीचे परिणाम सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे काय होतात. तर जीवित व वित्तहानी होते, सुनामीच्या लाटांचा धोका निर्माण होतो. जेव्हा ज्वालामुखी येतात तेव्हा जवळपास ओशन तर असतोच, आपण बघितलं भूमध्य महासागर वगैरे, प्रशांत महासागर आहे. तर सुनामीचा धोका सुद्धा निर्माण होतो. वातावरणाचे संतुलन सुद्धा बिघडते. कशामुळं? कारण धूळ, राख, पाण्याची वाफ यांचे ढग तयार होतात, समजा धुळीचे, राखेचे, आणि त्यामुळं वातावरण बिघडते तिथले. जमीन सुपीक होते, जी राख असते ज्वालामुखीतून निघालेली, त्यामुळे जमीन सुपीक होते, हा एक चांगला परिणाम आहे. अजून दुसरा चांगला परिणाम आहे, लावारसामुळे खनिजे उपलब्ध होतात. आता लावा जो आहे तो जमिनीतून येतो, जमिनीतून तो काही खनिजे सुद्धा आणू शकतो, त्यामुळं काही खनिजे सुद्धा उपलब्ध होऊ शकतात. नवभूमी निर्माण होत असते किंवा नष्ट सुद्धा होत असते ज्वालामुखीमुळे. कधी कधी एखादा आयलँड बेट असेल तर ते नष्ट सुद्धा होऊ शकतं. कधी कधी नवीन लँडफॉर्म तयार सुद्धा होतात. तसेच सरोवरांची निर्मिती सुद्धा होते. आपण बघितलं होतं क्रेटर लेक वगैरे, कशी ज्वालामुखीपासून सरोवरांची निर्मिती होते, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. तर आजचा प्रश्न आहे बघा, एटना ज्वालामुखीचा नुकताच उद्रेक झालेला आहे, या अनुषंगाने ज्वालामुखीचे प्रकार, भूरूपे व त्यांचे वितरण स्पष्ट करा. आपण जी चर्चा केलेली आहे तेच सर्व दिलेलं आहे, तुम्हाला तेच द्यायचं आहे. हे बघा, ह्याच्यामध्ये पहिलं काय तर अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागामध्ये हा प्रश्न येतो? तर अभ्यासक्रमाच्या सामान्य अध्ययन 1 GS1 या पेपरमध्ये भूगोल या अंतर्गत हा प्रश्न येतो. याचा स्पेसिफिक पॉईंट कोणता आहे हे आपला अभ्यासक्रमाचा व्हिडिओ पहा, तुम्हाला या गोष्टी समजून येतील बघा. आणि दुसरा कीवर्ड्स, ह्याच्यामध्ये स्पष्ट करा हा कीवर्ड आहे, ज्याची आपण चर्चा केली आहे ते तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. म्हणजेच काय, ज्वालामुखीचा नुकताच उद्रेक झालेला आहे, थोडी माहिती याबद्दल द्यायची आहे, एटनाबद्दल ही जी घटना झालेली आहे ते आपण पाहिलेलं आहे. या अनुषंगाने ज्वालामुखीचे प्रकारची माहिती द्यायची आहे. भूरूपे द्यायची आहेत, अंतर्गत भूरूपे, बाह्य भूरूपे आणि त्यांचे वितरण सुद्धा आपण पाहिलेलं आहे, ते सुद्धा द्यायचं आहे. तर हेच सर्व मुद्दे स्पष्ट करायचे आहेत तुम्हाला. आणि तिसरं, प्रश्नामध्ये 3 भाग आले पाहिजे. प्रस्तावना, इंट्रोडक्शन नंतर जो पार्ट असतो त्याला बॉडी पार्ट, आणि बॉडी पार्टच्या नंतर शेवटी जो येतो तो निष्कर्ष, कन्क्लुजन. प्रत्येक या पार्टला मार्क्स असतात, त्यामुळं हे आलं पाहिजे. तुम्ही प्रश्न लिहा, आणि लिहायच्या अगोदर तुम्हाला जर थोडंफार कळत नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. टेलिग्राम चॅनलवर हा प्रश्न आणि याचे उत्तर तुम्हाला मिळून जाईल. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.